रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. चारसूत्री भात शेतीचा अवलंब करून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी. डॉक्टर शैलेश कुंभार. राधानगरी तालुक्यातील पश्चिम भागातील डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने येथे पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते. मात्र आधुनिक चारसूत्री भात शेतीचा अवलंब केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येईल, असे प्रतिपादन कृषी संशोधन केंद्र राधानगरीचे डॉक्टर शैलेश कुंभार यांनी केले. कृषी संशोधन केंद्र राधानगरी येथे विकसित करण्यात आलेल्या भोगावती व फुले राधा या भाताच्या सुधारित वाणांच्या रोप लागवड कार्यक्रमावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी डॉक्टर कुंभार म्हणाले की कृषी संशोधन केंद्रात दरवर्षी चारसूत्री पद्धतीने भात शेती केली जाते. या पद्धतीला तयार होणारे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. ज्या शेतकऱ्यांना चारसूत्री भात शेतीबाबत मार्गदर्शन हवे असेल त्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्यास आम्ही तत्पर आहोत, असेही त्यांनी सांगितले. चारसूत्री भात शेतीमध्ये मृग नक्षत्रात पेरलेला तरवा सुमारे 3 आठवड्यानंतर उपटून 25 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड केली जाते. तसेच 4 ओळींच्या मध्यभागी युरिया ब्रिकेटच्या गोळ्या टाकल्याने खताचा कार्यक्षम वापर होऊन रोपांची चांगली वाढ होते. या पद्धतीमुळे खताचा खर्च कमी होतो, उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून चारसूत्री भात शेतीचा अवलंब केल्यास राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वासही डॉक्टर शैलेश कुंभार यांनी व्यक्त केला. विन टीव्ही मराठीसाठी राधानगरीहून रामचंद्र चौगले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला भात शेतीमधील चारसूत्री भात शेती आणि रोप लागण याच्याबद्दल काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. मी डॉक्टर शैलेश कुंभार, प्रभारी अधिकारी कृषी शिक्षण केंद्र राधानगरी. भाताची रोप लागणीची स्थिती आता काही ठिकाणी सुरू झाली आहे. तरवा आपला जो टाकला होता तो बऱ्याचशा ठिकाणी चांगला आलेला आहे आणि आता ज्या ठिकाणी पावसाची सुरुवात होईल आणि पाण्याची उपलब्ध असेल त्या ठिकाणी वेळेवर लागण करणं गरजेचं आहे. आपण ठरवतो साधारणपणे लवकर येणाऱ्या जाती ह्या 25 दिवसापर्यंत, जर मध्यम असतील तर त्या 27 दिवसापर्यंत आणि ज्या उशिरा जाती आहेत ह्या 25 ते 30 दिवसामध्ये रोप लागण करावी. रोप लागण करताना ही कमीत कमी उंचीवर करावी जेणेकरून त्याला चांगल्या प्रमाणात फुटवा येईल. या ठिकाणी आपण खताची मात्रा जर बघितली तर साधारणपणे भातासाठी 100-50-50 हा खताचा डोस आपण रेकमेंड करतो. पण ज्या ठिकाणी चारसूत्रीचा आपण वापर करत असतो त्या ठिकाणी युरिया DAP ब्रिकेटचा आपण वापर करणार असू तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला एका हेक्टरला 175 किलो म्हणजेच गुंठ्याला 2.25 किलो इतक्या युरिया DAP ब्रिकेट्स लागतात. या ब्रिकेट्सचा वापर ज्यावेळी करणार असतो त्यावेळी आपण चारसूत्री पद्धतीमध्ये नियंत्रित पद्धतीने लागण करणं गरजेचं असतं. त्यासाठी 2 ओळीतील अंतर आणि 2 रोपातील अंतर हे 15-25 बाय 15-25 या ठिकाणी आपल्याला माझं ते काम चालू आहे ते दिसू शकेल. तर त्या पद्धतीने त्याचं अंतरावर लागण केल्यानंतर आपल्याला रोप लागणीनंतर शक्य तितक्या लवकर त्याच्यामध्ये एक युरिया DAP ब्रिकेट्स त्यामध्ये खोचावी लागेल. ही ब्रिकेट खोचताना साधारणपणे एक 10 ते 12 सेंटीमीटर खोलीवर ती जाईल याची आपण काळजी घ्यावी जेणेकरून त्यातून मिळणारं खत हे त्या पिकाला व्यवस्थित मिळू शकेल आणि पिकाची वाढ चांगली होऊ शकेल. थँक्यू. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.